रायगड जिल्ह्यातील काम आणि तालुक्यातील चालू घडामोडी बबन शेलार टॉक। मुंबई गोवा महामार्गाच्या 12 किलोमीटरच्या अंतरात शेकडो अपघातांच्या घटना घडल्या। या अपघातांमध्ये दरवर्षी हजारोंनी आपले जीव गमावले तर कित्येक जायबंदी झाले, अनेकांना अपंगत्व आले। अशा वेळी उशिराने का होईना नवीन चौपदरी रस्ता तयार करण्यात आला, मात्र या मुंबई गोवा महामार्गावर अपघातांना घटना काही थांबत नाहीत, हे वास्तव समोर आले आहे। चुकलेले नियोजन, हुकलेल प्रशासन आणि भरकटलेले ठेकेदार यांनी तयार केलेल्या पार्ले ते कशेडी बोगद्यापर्यंत वर्षभरात पार्ले हद्दीत पुलजवळ 3 दुचाकी स्वारांनी आपले जीव गमावले तर बोगाव गावच्या हद्दीत 2 कार पुलावरून कोसळल्या। तसेच याच मार्गावर 300 फुटांवर एक कार पलटी झाल्याची घटना घडली। या कारमधील प्रवाशाचा मृत्यू झाला व अन्य 5 जण गंभीर जखमी झाले। तसेच बोगद्याजवळ रत्नागिरीकडे जाणारी आराम बस, खासगी बस जळून खाक झाली। त्यामुळे या अंतरात जीवितहानीसह वित्तहानी होत असली तरी रस्ता प्रशासनाचे अधिकारी मात्र असंवेदनशीलतेचे डोळ्यांवर झापड ओढून सुस्त आहे। पोलादपूर तालुक्याला लागूनच महाड MIDC वसाहत आहे। येथील कंपन्यांमध्ये तालुक्यातील सर्वदूर भागातून कित्येक कामगार 3 पाळ्यांमध्ये कामाला जात येत असते। अशा वेळी मुंबई गोवा महामार्गावर तालुक्यातील तरुणाचे अपघात घडले असल्याने वाहतूक पोलिसांनी या मार्गावर 2 तासांनी गस्त सुरू करण्याची मागणी स्थानिकातून करण्यात येत आहे। रात्रीच्या वेळी मुंबई गोवा महामार्गावरून सर्वाधिक वाहने भरधाव वेगात मुंबई किंवा तळकोकणात जा-ये करत असतात। यावेळी वाहनांच्या वेगाला नियंत्रित करण्याची यंत्रणा किंवा उपाययोजना राबविण्याची गरज आहे। नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शेलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा।